दिवस होता 15 जून 2001। दोन बॉलिवूडचे सुपरस्टार, एक होता खान गँगमधून आणि दुसरा होता ॲक्शन सुपरस्टार। दोघेही आपापले पिक्चर घेऊन समोर आले। लोकांना उत्सुकता होती की कुठल्या पिक्चरला ॲक्सेप्ट केलं जाणार आणि कुठल्या पिक्चरला रिजेक्ट केलं जाणार, म्हणजेच कुठला पिक्चर गर्दी खेचणार याची अपेक्षा होती। आपण बोलणार आहे आमिर खान यांचा लगान आणि आपल्या सनी पाजींचा, सनी देओल यांचा गदर, एक प्रेमकथा। दिवस होता 15 जून 2001। त्यावेळी दोघांचे पिक्चर रिलीज झाले। दोघांच्या डायरेक्टरनी म्हणजे आशुतोष गोवारीकर जे लगानचे डायरेक्टर होते आणि अनिल शर्मा जे गदरचे डायरेक्टर होते, दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंग करायचा प्रयत्न केला पण झालं नाही। दोघांनी एकाच दिवशी पिक्चर रिलीज केले। दोन्ही पिक्चर बिग बजेट होते आणि दोन्ही स्टार पण त्यावेळी खरोखर स्टार होते। दोघांच्या पिक्चरचं खरोखर वादळ होतं। दोन्ही ॲक्टर तसे ऑडियन्सना खेचण्यासाठी समर्थ होते, पण उत्सुकता होती की कोणता पिक्चर सुपरहिट ठरणार। आणि त्यावेळी जर बघायला गेलं तर आमिर खानचा विचार करायला गेलं तर आमिर खानने याच्या आधी लागोपाठ 3 हिट पिक्चर दिले होते। त्यांचा दिल आला होता, राजा हिंदुस्तानी आला होता आणि नुकताच म्हणजे लगान यायच्या आधीच सरफरोश, जो खरोखर त्यांनी जबरदस्त ॲक्टिंग केली होती, ज्यामध्ये ते IPS असतात आणि कसं त्यांनी म्हणजे एक देशप्रेमावर आधारित पिक्चर होता। आणि या बाजूला आपण सनी पाजींचं बघायला गेलं तर त्यांनी जीत, सलाखे यासारखे सुपरहिट पिक्चर दिले होते। म्हणजे दोन्ही ॲक्टर समोरासमोर आले होते आणि ते तेवढ्याच ताकदीचे होते। त्यामुळे कोण जिंकतंय आणि कोण हरतंय हा खरोखर सर्वांच्या मनाला उत्सुकता लागणारा प्रश्न होता। तसा लगान एक वेगळ्या कॅटेगरीतला पिक्चर होता, तसा आपण जर एक स्पोर्ट्स, ड्रामा, हिस्टॉरिकल आणि पॅट्रियोटिक या कॅटेगरीतला पिक्चर होता। म्हणजे एक खेळावर आधारित, रोमॅन्टिक नाही, एक कॉमेडी आणि थोडासा पॅट्रियोटिझम म्हणजे देशप्रेमावर आधारित असणारा। तर दुसऱ्या बाजूला सनी पाजीचा एकदम मास मूवी, म्हणजे ऑडियन्सला टाळ्या शिट्ट्या हे वाजणारच वाजणार। गदरमध्ये काय होतं तर लव्ह स्टोरी होती, इमोशन्स होतं, देशप्रेम होतं आणि जबरदस्त गाणी होती। म्हणजे गदर पण कुठंही मागं पडणारा पिक्चर नव्हता। जसं आमिरचं स्टारडम होतं तसंच सनी पाजीचा एक वेगळा चाहता वर्ग होता आणि जे व्हायचं तेच झालं। दोघांचे पिक्चर जेव्हा रिलीज झाले, अक्षरशः म्हणजे मी कोल्हापुरात होतो त्यावेळी गदर लागला होता अयोध्या थिएटरला आणि लगान पिक्चर लागला होता व्हीनस थिएटरला। दोन्ही सिंगल स्क्रीन थिएटर होते। त्यावेळी कुठल्याही मल्टिप्लेक्सचा नामोनिशान नव्हता कोल्हापूरमध्ये। दोन्ही पिक्चर म्हणावे तसे गर्दी खेचायला चालू झाले, पण जसा पहिला आठवडा झाला तशी गदरनं गर्दी अक्षरशः म्हणजे इतकी खेचायला चालू केली की लगानचं थिएटर मोगळं पडायला चालू केलं। पण याच्यामध्ये ट्विस्ट आहे, आपण असं म्हणू शकत नाही की गदर एकदम जबरदस्त हिट झाला। तिथं थोडं गदरची गर्दी कमी येऊ लागली, पण जितका दिवस गदर चालला तितके दिवस गदरला टक्कर द्यायला कुठलाच पिक्चर नव्हता। अक्षरशः गदर हा 7 ते 8 महिने अयोध्या थिएटरला होता आणि तो हाऊसफुल होता। पण जसा गदर पिक्चर गेला तशी इकडे व्हीनसची गर्दी वाढू लागली आणि आत्ता लोकांना पटणार नाही, जे आत्ताचे चाहते आहे जे पिक्चर बघायला जातात, व्हीनसला अक्षरशः 14 महिने पिक्चर होता। तुम्ही अजून करू शकताय का, म्हणजे कल्पना करू शकताय की एक पिक्चर एका थिएटरला 14 महिने म्हणजे 1.25 वर्ष पण लगान होता। पण इतकं सर्व असूनही जिथं गदर हा 6 ते 7 महिने होता, 7-8 महिने होता आणि लगान जवळजवळ डबल महिने होता, म्हणजे डबल दिवस चालला, 12-14 महिने चालला। पण दोघांचं कलेक्शन जर बघायला गेलं वर्ल्ड वाईड कलेक्शन, तसं गदरचं बजेट होतं 18 कोटी रुपये आणि लगानचं बजेट होतं किती 24 कोटी रुपये आणि गदरनं मिळवले 115 कोटी रुपये आणि तिथंच लगाननं मिळवले किती, एकच मिनटं मी लिहून ठेवलेत, लगाननं खूपच कमी मिळवले। लगाननं एकदम 65 कोटी रुपये मिळवले। म्हणजे रन टाईम हा कुणाचा, लगानचा चांगला होता। रन टाईम हा लगानचा चांगला होता, पण सगळ्यात जास्त कमाई केली गदरनं। मित्रांनो, आतासुद्धा गदर सनी देओलचा दुसरा पार्ट घेऊन येत आहेत, म्हणजे सनी देओल गदर पार्ट 2 घेऊन येत आहेत। तर बघूया ते कशी कमाई करतायत। म्हणजे ज्यावेळी 15 जून 2001ला आमिर खान आणि सनी देओल एकमेकासमोर आले होते, त्यावेळी जीत झाली होती। ती जीत पिक्चरच्या हिरोचीच म्हणजे सनी देओलची। आता बघूया गदर 2 कसा असेल। तर आपल्याकडून गदर 2 पिक्चरला शुभेच्छा। आणि जर तुम्हाला असेच पिक्चरचे किस्से, मूवीचे रिव्ह्यू याबद्दलची म्हणजे पिक्चर संदर्भात कुठलेही काही ऐकायला आवडत असेल, बघायला आवडत असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। शेवटी सर्वात महत्त्वाचं, स्टे हेल्दी, स्टे हॅपी, निरोगी रहा आणि आनंदी रहा।